नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र आकाश डांगे आणि तुम्ही पाहता कृषी मंथन. कृषी मंथन या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेती जगतातील नवनवीन माहिती घेऊन मी तुमच्या समोर उपस्थित राहतच आहे. तर आजचा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर उपस्थित झालेलो आहे की तो म्हणजे की आपल्याकडे आंब्याची बगीचा आहे, केळीचा बगीचा असतो, केनी आणि डाळिंब असतात किंवा पपई असते. अशा बऱ्याच फळबागा आहेत आणि त्या फळबागावर डिकम्पोजरचा स्प्रे कसा करायचा अशी बऱ्याच जणांनी माहिती विचारली होती. त्या उद्देशानं हा व्हिडिओ बनवत आहे. तर माझ्याकडे आंब्याचं बगीचा, आंब्याची झाडं आहेत काही आणि नारळ पण आहे, त्याच्यामध्ये चिक्कू आहे, सीताफळ आहे. अशा झाडावर किती स्प्रे घ्यायचा? आता मी पहिल्या स्प्रेमध्ये 30% प्रमाण घेतलं होतं, तर आता 70% पर्यंत मी प्रमाण माझ्या आंब्याच्या झाडावरती घेत आहे. एकदम आंब्याची झाडं पण तुम्हाला मी दाखवतो आणि आज मी तुम्हाला कसंही बोलण्यापेक्षा स्वतः करून दाखवतो. तर आता आपण काय करू, ते माझ्याकडे पाणी या पंपामध्ये आता 6 लिटर आपण याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. आता 6 लिटर टाकल्याच्या नंतर आपण डिकम्पोजर टाकायचं. हे आपलं डिकम्पोजर याच्यामध्ये तयार आहे, मस्तपैकी तयार झालंय. दहा लिटर डिकम्पोजर घेतले आपण. परत टाकायचं, कारण आपण 6 लिटर टाकले नाही याच्यात, परत 3 लिटर घेऊ. तर आपण आता 14 लिटर डिकम्पोजर आणि 6 लिटर पाणी घेतलं या पंपामध्ये. आता याच्यात आपण मागच्या वेळेस मायक्रोन्यूट्रन पण फवारलं होतं, पण ते आता सध्या आपल्याला तयार नाही. त्यामुळं आता ते आपण नंतरच्या वेळेस तुम्हाला मायक्रोन्यूट्रनचा 2 दिवसामध्ये व्हिडिओ बनवून दाखवतो. अगोदर आता आपण याला स्प्रे कसं करायचं ते बघून घेऊ. तर मित्र, आता पहा, आपल्याकडे हे अंजिराचं झाड आहे. आपण याच्यावर पहिले 2 स्प्रे केलेले आहेत, 3रा स्प्रे घेता याला आता मस्त फळे पण लागलेली आहेत. आणि आता हे पंप पण एक जुगाडाच आहे. उद्या मी तुम्हाला याचा व्हिडिओ नवीन टाकीन. आणि आता मी तुम्हाला दाखवतो आपण याचा स्प्रे डिकम्पोजरचा आता याच्यावरती करणार आहोत, ते बघून घ्या. आणि शेतकरी मित्रांना एक गोष्ट अशी आवर्जून सांगतो की तुम्ही स्प्रे शक्यतो दिवस असण्याच्या 2 घंटे अगोदर करा. कारण कसं असतं, आपण जे फवारतो ते पिकावर तसंच विषाच्या रूपानं पडतं. जर रात्री असलं तर अंधार असल्यामुळे कसं होतं, त्याच्यामध्ये की जे फोटोसिंथेसिसची क्रिया असते, प्रकाश संश्लेषणाची, ही पीक करू शकत नाहीत, कारण त्याला सूर्य नसतो. त्यामुळं ती तसंच विष रात्रभर पडतं. त्यामुळं शक्यतो सूर्य असायच्या 2 घंटे अगोदर, समजा 2 घंटे तरी आपल्या फवारणीनंतर सूर्य असला पाहिजे, अशा उद्देशानं तुम्ही फवारणी करा. आता आपण बघू की आता हे जे झाड आहे याच्यावर आपण आता मस्त फवारणी केलेली आहे. तसं आता बघा, सीताफळ आहे. हे तर आमच्या इकडे डुकराचा खूप त्रास आहे, त्याच्यामुळे आता हे डुकरांना खाऊन पण याला डिकम्पोजर टाकल्यानंतर याला नवीन पील आलेली आहेत. याच्यावर पण आपण स्प्रे करतो. आता हे लिंबाचं झाड आहे, लिंबुणी आहे आपली, मस्त पैकी याला आता माल लागलाय, फुलं आली त्याला मस्त. आता हे आपला शेवग्याचं झाड आहे, याच्यावर पण आपण स्प्रे करतो.
हा दशेरी आंबा आहे मित्र. हा दशेरी आंबा आहे मित्र. आपण याला तिसरा स्प्रे आहे सध्या. हा कढीपत्ता आहे. हा लालबाग आहे आंबा. ही पपई आहे मित्र. मग फवारलेली दिसत आहे. हा सदाबार आंबा आहे मित्र. याला मस्त बहार लागलेला आहे. फुलं पण मस्त लागलेली आहेत. 3 स्प्रे याचे डिकम्पोजरचे झाले. पहिल्या स्प्रे मध्ये मी मायक्रोन्यूट्रन पण घेतलं होतं त्याच्यासोबत. तर आंब्या बागेवाल्यांना विशेष सांगतो मी की जे डिकम्पोजर पासून आपण मायक्रोन्यूट्रन बनवतो ते मायक्रोन्यूट्रन बनवून तुम्ही याच्यावरती स्प्रे करा. 1 नंबरचा रिझल्ट येईल. तुमची जी फुलाची सेटिंग आहे ती खूप छान होईल. आता हे अंजीर आहे मस्त. नारळ आहे मित्र. हे याच्यावर पण आपण स्प्रे करतोय. आता ही पपई बघा. हिला बाकी काही खत गीत काय नाही. मस्त सेंद्रिय खतावरची पपई ही आपली. डिकम्पोजर हेच चालू आहे. हिला मस्तपैकी माल लागलेला आहे. हिला कसं आहे सांगण्यापेक्षा करून दाखवलेलं चटकन लक्षात येतं. त्याच्यामुळे हा व्हिडिओ थोडा लांब असेल पण संपूर्ण व्हिडिओ पहा. कारण जेणेकरून मी व्हिडिओच्या शेवटी ज्या टिप्स देतो ना ते सर्वांच्या लक्षात आल्या पाहिजे. म्हणजे परत तुम्ही गोंधळून जाऊ नये. हा चिकूचं झाड आहे मित्र. हा संत्रा आहे. ही आणोना जात आहे सीताफळाची मित्र. हे बघून घ्या तुम्ही. असं सीताफळ तुम्ही बघितलं असेल कारण याचं फळ अजूनही फळ आहे याला. कारण या जातीचं फळ 1 ते 1.5 किलोचं असतं. याची ग्रीननेस बघून घ्या तुम्ही. हे आणलं होतं तेव्हा याला हे वातावरण सूट होईन चालतं आपल्या इकडं. तर ते आणून आता याच्यावर जे स्प्रे मी 2-3 स्प्रे केलेले आहेत त्याच्यामुळे 1 नंबर झाले. आता हे बघून घ्या तुम्ही. पपई किती उंची झालेली. आता हिला फवारण्याची पण कठीण जाते मला. इतक्या उंची पपई गेली. हे ऍपल बोर आहे मित्रांनो. ज्याच्याकडे ऍपल बोरचा बगीचा असला ना मस्तपैकी त्यांनी मस्त डिकम्पोजर पासून मायक्रोन्यूट्रन बनवा आणि डिकम्पोजरचा स्प्रे करा. हे 1च वर्षात एवढी मोठी बोर झाली मित्रांनो. हा दशेरीचा आंबा आहे. हे एक सीताफळ असंच आहे. संकरित वाण आहे याचं. याचं नाव तुम्हाला काही लक्षात नाही. आणि याचंही फळ 1 ते 1.5 किलोपर्यंत होतं. आणि ही पपई बघा. हिच्यावर कुठलाही व्हायरस नाही. असेच पपईच्या स्प्रे झालेले आहेत. हिचा माल बघून घ्या तुम्ही. किती नंबर 1चा माल लागलेला आहे. फक्त डिकम्पोजरची स्प्रे चालू आहे त्याला. हे हायब्रिड जातीमधूनच निवडलेलं रामफळ आहे. याचं पण फळ 1 ते 1.5 किलोचं असतं मित्र. पण नाव माहिती नाही याचं काय. असं नवीन नाव असतील त्यांचे पण आपल्याला काय माहिती नाही त्याचं नाव. फळ बघून घ्या तुम्ही. याचं फळ आताच एवढा फळ झाले ते. आणि फुलं पण आहेत अजून. आणि काय झालं हे आणली होती तेव्हा हे झाडं याला हे वातावरण सुट होऊन गेलं. हे आवळा आहे मित्र. बरं आहे.
आता याची आवळे आम्ही तोडून घेतली सगळे मित्र, त्याच्यामुळं जरा आणि याला पाण्याचा ताण पडला आता अजून. बघा मित्र, आता हे जांभुळीचं झाड आहे आपल्यावर, याच्यावर पण आपण स्प्रे करतो. एकदम नवीन पील फुटलेला आहे लिंबा. तर जांभुळीचा जर बगीचा असला कुणाकडं तर त्यांनी पण स्प्रे करा. त्यांनी एकदम तो नंबर एक रिझल्ट डिकम्पोजरचे. आगाऊच्या भानगडीत पडायचं काम नाही. तर मित्र, आपण बघितलं की आता आपण सगळ्या फळझाडावर आपण फवारणी केलेली आहे. आणि फवारणी केल्याच्या नंतर आता हा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कृषी मंथन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कसं आहे की आता हे फवारा पण आज एक जुगाडच आहे, कारण आमचे मोठे बंधू म्हणजे जुगाडाचा कारखानाच म्हणता येते ते. कारण त्यांनी हे घरच्या घरी पंप बनवलेला आहे. हा पंप मी तुम्हाला उद्या याच्यामध्ये पण दाखवणार आहे की हे जुगाड आम्ही घरच्या घरी कसं केलं. हे आता पेट्रोलवर पंप चालणार आहे, तुम्हाला असं लक्षात आलं असेल, पण आम्ही याला घरच्या घरी चार्जिंगवरच तयार केलंय. हे तुम्हाला मी दाखवतो उद्या. आणि बऱ्याच जणांनी मायक्रोन्यूट्रन बनवा म्हणून असा व्हिडिओ बनवला होता, कमेंट केली होती. तर ती कमेंट तुमची मी लक्षात घेतलेली आहे आणि मी त्याच्यावर लवकरच व्हिडिओ बनवून तुमच्या समोर आणतो. आणि कसं आहे, बोलण्यापेक्षा करून दाखवलेलं चटकन लक्षात येतं, त्याच्यामुळे मी सांगत नाही. तर मी असं सांगितलं असतं हे घ्या आणि हे टाका, तर ते तुमच्या लक्षात येणार नाही. त्याच्यामुळं मला कसं वाटतं की करूनच दाखवा तुम्हाला. त्याच्यामुळं मी समोरचा व्हिडिओ लवकर तुमच्या समोर घेऊन येईन. आणि कृषी मंथन चॅनलवर जे नवीन असतील शेतकरी मंडळी त्यांनी हे चॅनल लवकर सबस्क्राईब करून घ्या. कारण आणि मागची व्हिडिओ एकदा बघून घ्या. कसं होतं परत परत तेच मुद्दे सांगणं म्हणजे कसं मला पण कठीण जातं आणि शेतीमध्ये बरीच कामं असतात. त्याच्यामुळं जे नवीन असतील शेतकरी मंडळी या चॅनलला बघत असतील त्यांनी एकदा मागची व्हिडिओ एकदा संपूर्ण बघून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि कृषी मंथन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.